नमस्कार मित्रांनो, आपण जीवन जगत असताना मोठ्या प्रमाणात कष्ट करतो, पैसा कमवतो, परंतु तो पैसा आपल्या घरात टिकत नाही. मोठ्या प्रमाणात घरगृहस्थीत आपल्याला अडचणी येतात, परंतु ह्या का आल्या हे आपल्याला समजत नाही आणि घरात आपण आपल्या घरातील व्यक्तीवर चिडचिडपणा करतो आणि यातून वादात रूपांतर होते. हे कशामुळं होते हे आपल्याला माहीत होत नाही. आपल्याला वाटते समोरच्याची चुकी आहे आणि समोरच्याला वाटते की आपली चुकी आहे, परंतु चुकी दोघांची नसून ती चुकी असते आपल्या पितृदोषाची. आता पितृदोष म्हणजे काय? आपल्या वंशज ज्या असतात त्यामध्ये काहीतरी दोष निर्माण होतो आणि तो आपल्याला भोगावा लागतो. हा दोष आपण यावर लक्ष देत नाही आणि हा आपल्याला मोठ्या प्रमाणात अडथळा आणतो. त्यामुळं तुम्ही पितृदोषाला न टाळता पितृदोष मुक्त व्हा. पितृदोष कशाप्रकारे मुक्त होता येईल हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. परंतु या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं आहे की ज्या आपल्या घरात चिडचिडपणा असेल, लग्न जुळत नसतील, आपल्याला बाळ होत नसेल आणि आपल्या घरात नेहमी कोणीतरी आजारी राहत असेल, तर समजून घ्या आपल्या घरात पितृदोष निर्माण झालेला आहे आणि तो दूर कसा करायचा आपण समोरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. धन्यवाद.